नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा रोटरी भूषण पुरस्कार 2025-26 जाहीर करण्यात आला। आरोग्य, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। यंदाच्या पुरस्कारासाठी डॉक्टर राजेंद्र नेहेते, पियुष सोमानी आणि विलास शिरुरे यांची निवड करण्यात आली। हा पुरस्कार सोहळा येत्या 17 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता नाशिकमधील गुरुदक्षिण हॉल इथं पार पडणार आहे। या कार्यक्रमाला प्रख्यात IT तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर उदय निरगुडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। दरम्यान या संदर्भात पत्रकार परिषद रोटरी क्लब गंजमाळ नाशिक येथे पार पडली। नमस्कार, मी डॉक्टर गौरव सामनेरकर, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ नाशिक गंजमाळ। आत्ताच नुकतीच आमची नाशिक भूषण आणि रोटरी भूषण या पुरस्कारासंदर्भातली एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही रोटरी हॉल येथे आयोजित केली होती आणि ती अतिशय छान संपन्न झाली। अनेक पत्रकारांनी उपस्थिती लावली। नाशिक भूषण हा पुरस्कार आणि रोटरी भूषण पुरस्कार हा अतिशय मानाचा आणि उंच असा पुरस्कार आहे, जो आम्ही 17 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता गुरुदक्षिणा ऑडिटोरियम कॉलेज रोड येथे ठेवलेला आहे। तर सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी यावं। हा पुरस्कार ह्या वर्षी आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात देत आहोत, जो श्री पियुष सोमानी ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड याचे संचालक यांना आम्ही देत आहोत। त्याचप्रमाणे रोटरी भूषण म्हणजे रोटरीमध्ये जे लोक अतिशय छान काम करतात आणि समाजासाठी झटतात, तर त्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो। त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र नेते, सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन, आणि त्याचप्रमाणे विलास शिरोरे हे कळवण येथील व्यावसायिक, सुप्रसिद्ध व्यावसायिक, यांना आपण तो देणार आहोत। सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही सर्वांची विनंती। यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर गौरव सामनेरकर, सेक्रेटरी CA रेखा पटवर्धन, प्रकल्प सचिव मकरंद चिंदडे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष CA उदयराज पटवर्धन, जनसंपर्क संचालक ॲडव्होकेट विद्युलता तातेड यांची उपस्थिती होती। समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिककडून हा उपक्रम राबवला जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। नाशिककरांसाठी हा सन्मान सोहळा एक प्रेरणादायी क्षण ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।